जे सो कॉल पप्पा मम्मी आहेत ना, पॅरेंट्स ज्यांच्या घरात मुलं आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुमच्या घरात जर 6 महिन्यापासूनच, लक्षात ठेवा मी काय सांगतो, ही गोष्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 6 महिन्याचं बाळ झाल्यापासून पुढं तुम्ही काय करता माहिती का, ते ज्यावेळेस खायला सुरुवात करता ना थोडं थोडं, त्यावेळेस ते खात नसेल तर तुम्ही मोबाईल द्यायला सुरुवात करता. आणि त्यामुळं काय होतं, त्याच्या माइंडमध्ये तीच कन्सेप्ट डोक्यात राहायला सुरुवात होते आणि त्याला कळतं की मला मोबाईल जर नसेल आणि मला जर खायचा असेल तर मला मोबाईलशिवाय मी खाणारच नाही. त्याचा माइंडसेट चेंज होत चालतो 6-7 महिन्यापासूनच. आणि मग त्याला ती हॅबिट पडून जाते. आणि मग नंतर तुम्ही काय करता, एक वर्षभराचा बाळ झालं ना का, मग तुम्ही सुरुवात करता की त्याचा मोबाईल कमी करायला पाहिजे, बाळ मोबाईलशिवाय खातच नाही. निगरगट्टपणा. काय मरणार नाही तुमचा मुलगा, काय होणार नाही त्याला. मुलाची भूक तो त्याची कंप्लीट करतोच. तुम्ही मोबाईल नाही दिला म्हणजे तो काय खाणार नाही किंवा त्याला काय होणार आहे असं काय होणार नाहीये. नंतर ती हॅबिट एवढं वाढत जातं ना भावांनो, कंटिन्यूस मोबाईल लागतो. मोबाईलला आजकाल पोरांच्या कंटिन्यू मोबाईल लागतोय. हॉस्पिटलला न्यायची वेळ आली, हॉस्पिटलला, मेंटल हॉस्पिटलला पोरांचे मोबाईल सोडवण्यासाठी. सुसाईड करतायत पोरं टेरेसवर जाऊन. काय करताय तुम्ही? इमोशनली एवढं का कनेक्ट होतं त्याच्याशी? डिसिप्लिन मध्ये आणा त्याला. मोबाईल देऊ नका त्याच्या हातात अजिबात. मग किती पण रडू द्या, त्याला काय करायचं ते करू द्या. त्याची भूक तर तो नक्की 100% कंप्लीट करणार आहे. मोबाईल नाही दिला तुम्ही तरी पण. शेअर करा त्यांना, ज्या घरात मुलं आहेत, पॅरेंट आहेत. आणि तुम्ही स्वतः मोबाईल कमी करा. जर तुमच्या घरात जर 4-5 वर्षाची मुलं झालेली असतील ना, तुम्ही मोबाईल करा, कमी करा. माझा चॅनल एकदा व्हिजिट करा, मी काय करतोय बघा. तुम्ही जर फिटनेस केला, व्यायाम केला, तुमची मुलं तुम्हालाच फॉलो करणार आहेत. तुम्ही मोबाईल बघत जर बेडवरती उत्ताने पडले ना, तर तुमची मुलं पण तेच करणार आहेत. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. नक्की शेअर करा आणि सेव्ह करून ठेवा आणि चॅनलला फॉलो करा. शेवट, संपला विषय. धन्यवाद.